भाई बोलाकडे कोणीतरी उचललेला आता कोणाचं दिले आता माहित ना कोणी हॅलो विराट माझा बूम घे ना यार कोणाला तरी दिलं मी बाईकसाठी ते बूम कोणाकडे आता भेटत नाही बघ जरा कोणाकडे हा बाहेर पोडियमला इथे कोणीच घेऊन
बाईट तिकडे घ्या पोडियमवर. आंदोलन ऑन एअर ओके ओके आलो होता म्हणून बोलते बोलते मराठी मुंबई आहे का जागा पण तिकडे दे आज सर बाईट पोडियमवर बाईट. पोडियमवर बाईट. अख्ख्या देशामध्ये गेली आणि ही जात झाकण्याकरता
चीफ जस्टिस साहेबांचा सत्कार करण्याचं हे नाटक करताय. याला चीफ जस्टिस साहेबांबद्दल कुठलाही आदर नाही, घटनेबद्दल आदर नाही, याला कुठलाही प्रेम नाही, याला आले कुठला मौसम मिळेल अशा या बेमुलतखोर सरकारचा अशा या बलवान सरकारचा अशा या घटना विरोधी सरकारचा अशा या निर्लज्ज सरकारचा अशा या भ्रष्टाचारी सरकारचा या सरकारचा करायचं का? सरकारचा करायचं का? पण तुम्हाला घाबरतात ना. आमचा जो हक्क मिळणार असेल तर स्वाभिमानाने मिळावा. 1985 ते 90 5 आमदार 7 आमदार अशा आमदारांना विरोधी पक्षनेते या महाराष्ट्र विधिमंडळाला दिलेला आहे. 3 वर्ष 4 वर्षापूर्वी 37 आमदार दिल्लीच्या विधानसभेमध्ये आप पक्षाचे आले, अवघे 3 आमदार भाजपचे आले. इथं पण घेताना ह्याला कुठल्याही प्रकारची लाच राज्यावर लागली नाही. यायचं असेल की यांची झोळी पुढं असले हे आहे. काय होऊन होणार आहे? आम्ही एकत्र आहोत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू. विरोधी पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयींना सरकारच्या विरोधात प्रतिनिधित्व करायला दिलं. ही लोकशाहीची सभ्यता होती, पण ही लोकशाहीची सभ्यता यांनी धुळीस मिळवलेली आहे. आणि म्हणून या लोकशाहीची करतांचा लढा आहे, आमचा पदाकरता लढा नाहीये. प्रत्येक राज्यात विधानसभा परंपरेनुसार विरोधी पक्षनेता द्यायला हवा. 50 खोके 50 खोके 25 खोके 50 खोके 50 खोके शरद पवार साहेब विरोधी पक्षाचे आपल्याला विचार असेल तेव्हा मृणालताई असे अनेक जण ज्यांची सदस्य संख्या 7, 8, 10, 12 अशी असताना त्यांना कायम विरोधी पक्षनेते 88 झाली जेव्हा त्याच्यानंतर त्या विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षामधल्या आमदारांची संख्या कोट्यावर लोकशाहीचा सन्मान विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेतेपद 4 सदस्य असलेल्या अशी प्रथा परंपरा असलेलं हे उच्च सभागृह आहे.
पक्ष नेता ते सरळ सांगतात माझा अधिकार आम्हाला मान्य आहे तुमचा अधिकार आहे, पण तुमचा अधिकार मान्य करत असताना आपल्याला कधी होणार कधी घेईल 5 वर्ष झाल्यानंतर आमच्याकडे विरोधी पक्ष नेता नाही, तुम्ही आम्हाला आतमध्ये बोलू देणार नाही, आम्हाला निधी नाही, तुम्हाला जेवढी बेइज्जत विरोधी पक्षाची करायची आहे तेवढी बेइज्जत तुम्ही करत असता. आज या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय केलं पाहिजे सरन्यायाधीशांना सेक्रेटरी आणायला गेला नाही, मला बोलायचं नाही, हा जातीवाद इतका मोठा आहे, ती सन्माननीय माननीय भूषण गवई या स्वागताला तुमचा चीफ सेक्रेटरी जाऊ शकला नाही. आम्हाला बोलायला लावू नका. चंद्रचूड साहेब आले होते, चंद्रचूड साहेब, त्या चंद्रचूड साहेबांसाठी मंत्रिमंडळाचे सगळे कसे गरबा दांड्या करत होते, कसे नाचत होते हे आमच्या तुम्हाला भूषण गवईंचा अपमान करण्यासाठी का सेवा आणि मग यांना आता चादर टाकायची, हे चादर टाकण्यासाठी म्हणून बोलवत आहे. आमची भूषण गवईंचं मनापासून स्वागत करतो. यांचं चीफ जस्टिस होणं या मराठी मातीचा सन्मान, या मराठी मातीचा सन्मान आहे, मला आनंद आहे. गजानन आम्ही त्यांच्या चेक बूमचा मागे झाला. मॅडम मोबाईल आहे, मोबाईल हात घे. हे मोबाईल मागे ना, हे दादा हो ताई. बूम बूम तू पण मागे ना, सर्व मागे येणार आहे, सर्वांना व्यवस्थित भेटत पूर्ण विषय. थोडं मागे आहे ना, वाईट भेटत नाहीये. मागे ना, मागे ना, हे मागे. बुवा नाही ट्रेन नाही भेटणार, वो मागे वो मागे. तुम्ही या सभागृहाचा अपमान करतात, लोकशाहीच्या अत्युच्च परंपरेचा अपमान करतात. या महाराष्ट्राने पहिला लोकसभेचा पहिला सभापती या महाराष्ट्राने जी काही परंपरा लोकशाही मांडून ठेवली आहे ती महाराष्ट्राने मांडली आहे. महाराष्ट्राची परंपरा महिला मिळवते सरकार आणि या सरकारच्या इशाऱ्यावरती अध्यक्ष चालले. अध्यक्ष सभागृहात काय म्हणाले, हा माझा अधिकार आहे. पद्मेश पद्मेश आमची आजच्या
त्यांना हात पकडून घेतले, हात पकडून साहेब कुठले लोकशाहीचे संकेत लोक आता हे सभागृह चालवलं. विरोधी पक्षाच्या आमदारांना कसपटा समान घेतलं जातं, पोलिसांकडे धाक दाखवला जातो, पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात. हे पोलिसी राज्य सुरू झालेलं आहे आणि तुमचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला एका व्यवस्थेची गरज आहे. आणि ती गरज असताना एकीकडे सर्व न्यायाधीश येत आहेत आणि आम्ही सगळे इथे बसलोय. आज आमचा विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्र्याबरोबर दरवाजात राहिला असता मला एक रूप द्यायचं नाही. लोकशाहीची हत्या करणारा सरकार आणि या सभागृहात लोकशाहीची कुठली न राखली आम्हाला निर्णय हवाय. आम्ही कुठे चुकलो होतोय आम्हाला कळू द्या. पक्ष पळवून दिले. शरद पवारांनी निर्माण केलेला पक्ष शरद पवारांच्या हातात काढला गेला. सर्वोच्च न्यायालयामध्ये दर महिन्याला 2 महिन्याला आम्ही जातो. आम्ही वाढलोय. आमची आज विनंती आम्ही सगळे इथे बसलो. आम्हाला न्याय हवाय. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला न्याय हवाय. न्याय द्या, न्याय द्या. चीफ जस्टिस न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या. चीफ जस्टिस न्याय द्या. आपले वडील रासूल सदस्य संख्या किती होती आणि त्यांना या वरिष्ठ सभागृहामध्ये उच्चस्थानी बसवण्यात आलं. या महाराष्ट्राच्या आणि आपल्या घरात घडलंय, आपल्या घरात घडलंय. उद्या महाराष्ट्राचे सुपुत्र, या महाराष्ट्राची लोकशाही वाचवा एवढेच या सगळ्या सदस्यांची आमची महाराष्ट्राची न्याय द्या, न्याय द्या. चीफ जस्टिस न्याय द्या. 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 वो मागे ये थांब ना, तू खाती ठेव ना. अशा पद्धतीने या सरकारच्या नावानं आक्रोश करण्याची आम्हा महाविकास आघाडीच्या सदस्यांना अशी वेळ काय हा आम्ही एकही दिवस कामगारांना वाया लावून जातो, एकही मिनिट वाया लावून दिलं नाही. कसं बघितलं हे सरकार इतकं उर्मित आहे, वस्तीत आहे, एवढं बेमुखत्व झालंय आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार इतका निर्माण झालाय की सरकार चालवण्याकरता एक मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतो, ज्या विषयाची चर्चा असते त्या विषयाचे मंत्री सभागृहामध्ये बसायलाच तयार नाही. सातत्यानं आम्ही परंतु जे कोणी चेअरवर बसलेले असतात अगदी अध्यक्षांसह सगळे ते एक कॅबिनेट मंत्री असतात एक चालेल. मला असं वाटतं की भविष्यामध्ये आता हे विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना हे महाराष्ट्र सरकारला बरखास्त करावं आणि अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्य या दोघांनी मला वाटतं हे सगळं अधिवेशन चालवा होते काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याकरता म्हणून या विधानसभेला एक विरोधी पक्ष नेता की जो विरोधी पक्षाचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे
आणि तो हक्क आम्ही संरक्षित मार्गाने गेले 7-8 महिने मिळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून आम्ही करत आहोत. त्याच्याकरता एकूण सदस्य संख्येची 10% सदस्य संख्या असली पाहिजे अशी अट जी सातत्याने सांगितली जाते ती साफ खोटी आहे. 20-3 खाली ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाचा रजिस्ट्रेशन करण्याकरता आलो त्यावेळेला तुम्ही बातम्या अशा दाखवल्या मित्रांनो की उद्धव साहेबांना भीती वाटते की त्यांचे आमदार पुन्हा काय म्हणून त्याने आजची या ठिकाणी अशा पद्धतीने पण सगळ्याच पक्षांना हे रजिस्ट्रेशन करावं लागतं हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याच वेळेला आम्ही सचिवालयाला पत्र दिलं की विरोधी पक्ष नेता निर्णयाचा कायदेशीर आणि नियमामध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली. घटनेमध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली. विधिमंडळाचे सचिव आम्हाला आमच्या सगळ्या घटनाकडून सांगायला लागले. विरोधी पक्ष हे सगळा हे आम्हाला आज तुमच्या समोर आणि आम्हाला विधिमंडळ थोडा खालीच ठेवा म्हणजे तुझं हे येतं. एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य हे विरोधी सर थोडा मागे आहे ना सर माझ्या कॅमेरामध्ये येतात. हा पुढे जातात तुम्ही पुढे जाणार ना हा पण विकास खबर नाही म्हणजे मुख्य न्यायमूर्ती आज या प्रकरणामध्ये येत आहे. त्यांचं आम्हाला स्वागत करायचं आहे. आता माझे सहकारी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता आणि विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष अशा पद्धतीनं आणि संसद कार्यमंत्री यांनी त्या ठिकाणी स्वागत करण्याची प्रथा आहे. परंतु या विधिमंडळाला विधानसभेला विरोधी पक्षनेता घ्यायचं असेल तेव्हा ह्याला कायदा काढू नको, घ्यायचं असेल त्यावेळेला कायद्याचा आमच्या दोन पक्ष बोललेले आहेत त्या संदर्भात काय करावं विधानसभेच्या अध्यक्षांचा दिलेला निर्णय बदलत नाही म्हणून काय निर्णय पक्षांच्या बद्दल मार्गाचे 19 जून 1966 मध्ये हिंदू संघटन शिवसेना त्यांच्या नावाला तुम्ही केलं तुम्ही न्याय करा. तिकडे रोहित तिकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा त्यांनीच स्थापन केलेला पक्ष
लाईव्ह द्या म्हणतात आणि लाईव्ह द्या म्हणतात अरविंद करून देऊ ऐका ना एकनाथ शिंदे येत आहे आता मजा वाईट हे थोडं पाठी आली पार्टीच आहे मागे ना यार मागे आता काय बोलणार तुम्हाला सांगून ऐकत खाली बसून घे ना बाई खाली घेऊ शकतो तुमच्या हे काय नावाने पाठीमागे ना किती पाठी हा मला एकामेकाला वरती नव्हतं तुला कुठे ट्रायपॉडवर लावा ना सगळ्यांचे ट्रायपॉड आहेत तर आला बघ ट्रायपॉडवर मागे ट्रायपॉडवर यार खाली पकड भावा ट्रायपॉडवर घ्या ना अरे मागे ना सर्व मागे दादा त्याला
थोडी पाठी आहे तसा पण वाईट आहे बोला बोला येणारच ना मागे मागे पुढे नको नाही परत बोलतात अभिषेकने येईल अभिषेकने ये ना इथे या मोबाईल त्याला काय गेले 2 अधिवेशन ही मागणी सातत्याने विरोधी पक्षातील सर्व आमच्या विरोधी पक्षाने करत असताना सुद्धा सातत्याने हा विरोधी पक्ष नेत्याचा जो काही काम करताय आणि मला अत्यंत दुःखाने कोण आहे कोण महाराष्ट्राला जो त्यांचा सन्मान आहे निश्चितपणे केला जाईल आम्हाला गर्व आहे अभिमान आहे आदरणीय साहेबांबाबतीत पण समाजाधिक विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही कुणीच सरकार बसणार नाही आज त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी बाहेर बसलो आहे धन्यवाद जाऊ नका पुढे पुढे